सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी लूक याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन या ठिकाणी आपण वाचूया. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता आणि ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यास प्रार्थना कराव्यास शिकविले तसे आपणही आम्हा शिकवा. या ठिकाणी येशू ख्रिस्त देखील एका ठिकाणी प्रार्थना करत होता आणि प्रार्थना म्हणजे देवासंगती तो बोलत होता, देवाबरोबर तो संभाषण करीत होता. आणि येशूनं देवाबरोबरचं बोलणं समाप्त केल्यानंतर, संभाषण पूर्ण केल्यानंतर, प्रार्थना संपल्यानंतर तो खाली आलेला आहे. आणि त्यावेळेला येशूचे शिष्य देखील म्हणाले की प्रभूजी, योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकवलं तसं तुम्ही आम्हाला देखील शिकवा. आणि त्यावेळेला येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना स्वर्गातील देवाबरोबर कसं बोलायचं, आपण कसं राहायचं, आपण कसं जीवन जगायचं आणि आपण कशी प्रार्थना करावी याविषयी त्यानं आपल्या शिष्यांना काय केलेलं आहे, शिकवलेलं आहे. आणि मग शिष्य देखील देवाबरोबर प्रार्थना करत होते, देवासंगती संभाषण करत होते. आज तुम्हाला आणि मला प्रार्थनेची गरज आहे, देवाबरोबर संभाषण करण्याची गरज आहे, देवाबरोबर बोलण्याची गरज आहे, देवाला तुमचं अंतःकरण मोकळं करण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेला आपण देवासंगती बोलतो, प्रार्थना करतो, त्यावेळेला देवाचं उत्तर, देवाकडून उत्तर आपल्याला मिळतं, आपल्या जीवनामध्ये साक्ष घडते, देवाचं गौरव होतं, देवाच्या नावाला धन्यवाद होतं. कारण प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे. प्रार्थना सर्व काही करू शकते आणि प्रार्थना स्वर्गाचा दरवाजा उघडू शकते आणि स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. माझ्या चॅनलला लाईक करण्याच्या अगोदर, शेअर करण्याच्या अगोदर आणि माझ्या चॅनलचं सदस्य होण्याच्या अगोदर आपण प्रार्थना करूया. आणि मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करीन. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळेल आणि स्वर्गातून परमेश्वर तुम्हाला उत्तर देईल. आणि म्हणून माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य पण व्हा, माझं चॅनल शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या प्रार्थना विनंत्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं, पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे, त्या सर्वांना चांगलं आरोग्य दे, त्या सर्वांचं तारण कर, त्या सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांची प्रगती उन्नती कर. आणि परमेश्वरा, तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव प्रत्येकाला तू दे. परमेश्वरा, आम्ही पुन्हा प्रार्थना करतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू साक्ष घडव, अनुभव दे आणि त्यांनी तुझ्या नावाला धन्यवाद देण्यासाठी तू त्यांचा उपयोग करून घे. आत्तापर्यंत बापा जे काही सबस्क्राईब झालेले आहेत, परमेश्वर बापा सदस्य माझ्या चॅनलचं झालेले आहेत बापा, यूट्यूब चॅनलचे, त्या सर्व कुटुंबाला, त्या सर्व तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे आणि त्या सर्वांची प्रभू काळजी घे. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बापा एक. आमेन.